क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण 2 दिवसात 38 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाला अश्रू अनावर, पशुसंवर्धन विभागाची तातडीची धाव। 200 मेंढ्यांच्या कळपाला फटका, नमुने पुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी रवाना। कडवण तालुक्यातील सरले दिगल येथे वास्तव्यास असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे मेंढपाळ श्री बाळू उत्तम काळे यांच्या कळपातील तब्बल 38 मेंढ्यांचा 2 दिवसात मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मृत्यूमागे नेमके कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे। श्री काळे हे गेल्या 1 महिन्यापासून सरले दिगर येथे आपल्या सुमारे 200 मेंढ्यांच्या कळपासह वास्तव्यास होते। दिनांक 3 व 4 जून रोजी त्यांच्या कळपातील एकूण 38 मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार या मेंढ्या कांदा व वाल पिकाच्या शेतात चरण्यासाठी गेल्या होत्या। त्यानंतर पाणी पिल्यानंतर त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणे दिसून आली व अल्पावधीतच त्यांचा मृत्यू झाला। प्राथमिक तपासणी आढळलेली लक्षणे आणि करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या आधारे कांदा पिकावरील किंवा इतर कोणत्या तरी कृषी औषधांच्या विषबाधेमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत अधिक खात्री करण्यासाठी मृत मेंढ्यांचे नमुने संकलित करून पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत। घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। विभागीय रोग अन्वेषण विभागाचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर मिलिंद भनगे, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नाशिकचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रकाश आहेर तसेच कडवणचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर राजेंद्र शेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर यांनीही मदत कार्यामध्ये सहभाग घेतला। उर्वरित मेंढ्यांची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक औषधोपचार करण्यात आले असून पशुपालकांना पुढील काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। अहवाल प्राप्त झाल्यानंतर मेंढ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून या घटनेकडे पशुसंवर्धन विभाग गांभीर्याने लक्ष ठेवून आहे। दरम्यान अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कडवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।